हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहेत नवीन अभ्यासक्रम इयत्ता 6वी सामान्य विज्ञानचं पहिलं प्रकरण, जे की अतिशय इंटरेस्टिंग आहेत. त्याचे सर्व स्वाध्याय आपण आज सोडवणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअरही करा. चला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, पहिलं चॅप्टर आहे लक्षणे सजीवांची आणि त्यामधील स्वाध्यायाला आपण सुरुवात करत आहोत. आता पहिला प्रश्न बघूया. रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. आता फ्रेंड्स, पहिला काय बघा, प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो, याला प्रजनन म्हणतात. सेकंड बघा, दुसरं काय दिलं आहे, ब डॅश डॅश आणि डॅश डॅश म्हणजे वाढ आणि प्रजनन ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवाचे जीवनक्रम असे म्हणतात. आणि शेवटचा अतिशय सोपा, जो तुमचा 5वीला झाला आहे, सजीवांचे शरीर पेशींचे बनलेले असते. चला फ्रेंड्स, आता पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, दुसरा प्रश्न बघा. पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात. पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडी सारखे वाहने त्यांच्या जागा बदलू शकतात. या दोन्ही प्रकारच्या हालचालीत महत्त्वाचे फरक कोणते? मित्रांनो, इथे दिसतंय आपल्याला काही निर्जीव आहेत तर काही सजीव आहेत. तर मित्रांनो, याचं उत्तर आपण कसं लिहिणार आहोत? तर फ्रेंड्स, याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, जे की अतिशय महत्त्वाचं आहे. काय बघा, तर आपल्याला दिसतंय उत्तर, पक्षी, मासे, जनावरे स्वतःची जागा स्वतः बदलतात. त्यांच्या इच्छेनुसार ते स्वतः जागा बदलतात. परंतु पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर व इतर निर्जीव वस्तूंची जागा बाह्य शक्तींमुळे बदलते. फक्त प्राणी स्वतः हालचाल करतात, तर निर्जीव वस्तू स्वतः हालचाल करू शकत नाही. हा मुख्य फरक त्यांच्यामधला आहे. अशा पद्धतीने पूर्ण उत्तर लिहिलं, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. चला फ्रेंड, दुसरा प्रश्न बघूया, म्हणजे तिसरा. काय बघा मित्रांनो, अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी दिसते इतके लहान असतात. लहान सजीवांची प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते? हे कशावरून ठरवले ते सांगा. आता मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला पूर्ण लिहायचे. ते कसं लिहिणार बघा. तर प्रश्नच आपल्याला विचारला आहे, प्रजनन होत असेल का? तर सुरुवातीला आपल्याला म्हणावं लागेल होय. मग आता तुम्हाला काय वाटते आणि हे कशावरून ठरवले ते सांगा. तर याचं उत्तर पुढे असं लिहिता येईल, होय, अनेक सूक्ष्मजीव अतिशय लहान असले तरी त्यांचे प्रजनन होते. कशावरून ठरवलं आपण ते? कारण ते सजीव आहेत आणि सर्व सजीवांची संख्याही वाढते. त्यामुळे आपल्याला याचं उत्तर एवढं लिहावं लागेल. ओके फ्रेंड्स, पुढचा प्रश्न बघूया. सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते. हे उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या वागण्यावरून स्पष्ट करा. वेगवेगळ्या प्रसंगात ते कसे वागतात याचे अनुभव, निरीक्षणे लिहा. आता मित्रांनो, उंदीर, मांजर, कुत्रा यांना आपण रोजच पाहतो. मग तेच निरीक्षण आपल्याला इथे नोंदवायचं आहे. ते कसं लिहिणार? याचं उत्तर असं लिहिता येईल, सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते. जसे की उंदीर आवाज ऐकताच पळून जातो. शांतता असल्यास आपले अन्न शोधण्यास तो बाहेर पडतो. मांजरीच्या बाबतीत काय लिहिता येईल? मांजर शिकार दिसल्यावर सावध होते व शिकारावर झडप घालते. कुत्र्या बाबतीत काय लिहिता येईल मित्रांनो? कुत्रे तर नेहमी आपल्या गल्लीत बसतात. कुत्रा अनोळखी व्यक्तींना दिसल्यास भुंकतो. हे असे वागतात, असे आपले निरीक्षण आपल्याला सहज लिहिता येईल. असं आपण लिहिलं तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. पुढचा प्रश्न बघा काय आहे. 5वा प्रश्न घेऊया. प्राण्यांच्या हालचालीचे सुचतील तेवढे वेगवेगळे प्रकार व त्या प्रकाराने हालचाल करणारे प्राणी यांच्या याद्या करा. ओके फ्रेंड्स, कोणतेही प्राणी आपण घेऊ शकतो. आधी हालचाली कोणत्यात बघूया. त्या 5व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल. प्रश्न लिहिलेला आहे, उत्तर पण सांगतोय. बघा मित्रांनो, याचं असं लिहिता येईल, प्राण्यांच्या हालचालीचे प्रकार खालीलप्रमाणे: चालणे, धावणे, उडणे, पोहणे, रांगणे, उड्या मारणे हे त्यांच्या हालचालीचे प्रकार झाले. तरी त्या प्रकारची हालचाल करणारे प्राणी कोणते तेही आपल्याला लिहायचं आहे. तर चालणे काय मित्रांनो? तर सगळेच चालतात. आपण उदाहरणं दोन देऊया. गाय, कुत्रा. धावणे बघा, जास्त धावणारे प्राणी कोणते? तर घोडा आणि चित्ता. उडण्यासाठी आपल्याला चिमणी, कावळा, पोपट, तुम्ही काहीही लिहू शकता. मी फक्त 2 लिहिलेत. पोहण्यासाठी आपल्याला मासा आणि बदक टाकता येईल.
रांगण्यासाठी सरपटणारे प्राणी टाकता येतील जसे की साप, गांडूळ, आणि उड्या मारण्यासाठी आपल्याला बेडूक किंवा कांगारू अशी उदाहरणे याची देता येतील. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, वनस्पतींना चेतना क्षमता असते ज्यावरून समजते अशी सुचतील तेवढी तुमची निरीक्षणे आणि अनुभव लिहा. हे सुद्धा आपल्यालाच लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर काय मित्रांनो बघा, हा झाला प्रश्न. याचं उत्तर असं लिहिता येईल आपल्याला, वनस्पतींना चेतन क्षमता असते. याची उदाहरणे, वनस्पतीची मुळे जमिनीमध्ये ओलाव्याच्या बाजूला अधिक वाढतात. आपल्याला दिसतं मित्रांनो, मुळे जिकडे पाणी आहे तिकडे वाढत जातात. तर फांद्यांची वाढ प्रकाशाच्या दिशेने होते, म्हणजे ही तर सुद्धा चेतन क्षमता जे की नाही. तसंच उदाहरण देऊ याच्यात, सूर्यफूल हे सूर्याच्या दिशेने वळते. लाजळूच्या पानांना स्पर्श केल्यास ती मिटतात. हे आपले निरीक्षण तुम्ही इथे नोंदवू शकतात आणि पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला पुढचा प्रश्न लगेच. कासवे बराच वेळ पाण्यात राहतात, थोड्या थोड्या वेळानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाहीत का? आता मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपल्याला द्यायचे. ती कशी देणार बघा. कासव वेळोवेळी पाण्याबाहेर डोकं काढतात कारण ते फुफ्फुसांनी श्वसन करतात व त्यांना हवेतील प्राणवायू घ्यावा लागतो, त्यामुळे मित्रांनो ते जमिनीवर येतात. मासे मात्र असे करत नाहीत कारण मासे पाण्यातील विरघळलेला प्राणवायू कल्ल्यांद्वारे घेतात, त्यामुळे त्यांना जमिनीवर येण्याची गरज भासत नाही. हे याचं उत्तर एकदम परफेक्ट आहे. असं उत्तर लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे. आता पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न जो आहे, खाली बेडकाचा जीवनक्रम उलटसुलट क्रमाने दिलेला आहे. तो क्रमाने येण्यासाठी चौकटीत योग्य क्रमांक द्या. आता मी ते क्रमांक दिलेत मित्रांनो. बघा, ही आपल्याला चित्र दिलेली आहेत. आता सुरुवातीला जे आहे मित्रांनो, ती अंडी येणार बघा. ही बेडकाचीच अंडी आहेत, म्हणजे याला 1 नंबर देणार. त्याच्यानंतर अंडीनंतर आपल्याला ही डिंबके सांगता येतील, हे 2 नंबरला येईल. आता इथे बघा 3 नंबरला याला, याच्यापैकी एका डिंबकाला काय पाय फुटला आहेत, म्हणजे हे 3 नंबरला येईल. त्यानंतर ही थोडी त्याची वाढ झालेली आहे, 4 नंबरला येईल. आणि शेवटी हा प्रगत बेडूक 5. म्हणजे नंबरिंग कसं करणार, पहिल्याला 2, दुसऱ्याला 5, तिसऱ्याला 1, चौथ्याला 3 आणि 5व्याला 4. अशा पद्धतीने नंबरिंग करा, म्हणजे त्यांचा क्रम वेगळा येईल. पुढचा प्रश्न बघा, 9वा काय, सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणांच्या आधारे खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. आता मित्रांनो, हे तर तुम्हाला सहज करता येईल. दगड निर्जीव येणार, फुलपाखरू सजीव येणार, सायकल निर्जीव येणार, पुस्तक निर्जीव येणार, मासा मात्र सजीव येणार, हवा निर्जीव येणार, झाड सजीव येणार, पतंग, बस हे दोन्ही निर्जीव येणार. ते तुम्ही गटाप्रमाणे लिहा. या पद्धतीने तुम्ही ते गट करा व ते लिहू शकाल. ओके फ्रेंड्स, पुढचा प्रश्न काय बघा. काय दिला होता आपल्याला, 2 प्रश्न उरलेले आहेत फक्त, 10 मधील अ आणि आ. तो आपण इथे लिहूया. काय बघा, पहिला प्रश्न, दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? तर याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल मित्रांनो, जनावरांना जर पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरे अशक्त होतात, त्यांच्या शरीराची वाढ नीट होत नाही, ती आजारी पडू शकतात. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने याचं उत्तर लिहिता येईल. पुढचा प्रश्न बघा, वाघाचा बछडा मोठा होतो त्याचाही विकास होतो का? हे विधान स्पष्ट करा. मित्रांनो, वाघाचा बछडा तर मोठा होतोच. कसं लिहिणार ते बघा. वाघांचा बछडा मोठा होतो त्यामुळे त्यांची वाढ होते. वाढ म्हणजे शरीराचा आकार, वजन आणि उंची वाढणे होय, त्यामुळे वाघाच्या बछड्याचाही विकास होतो. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की इयत्ता 6वीचे असेच अतिशय चांगले व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला मिळतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, गुड बाय, भेटूया उद्या.